शस्त्र बाळगणाऱ्यावर कारवाई करण्याबाबत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुन्हे शाखेला सूचना केल्या होत्या। त्या अनुषंगाने गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान हिरे, उपपोलीस निरीक्षक मुक्तार खान फटाण यांच्या पथकाने पाथर्डी फाटा जगन्नाथ चौकाजवळ समर्थनगरमधील प्रथमेश अपार्टमेंटमध्ये राहणारा धूपकरण चौधरी नावाच्या इसमाच्या हुंडाई सेंट्रो कार गाडीमध्ये घातक अग्निशस्त्र असल्याबाबतची माहिती मिळाली होती। सदर ठिकाणी सापळा रचून संशयित इसम नावे धूपकरण रामलखन चौधरी, राहणार प्रथमेश अपार्टमेंट, 3रा मजला, समर्थनगर, जगन्नाथ चौक, इंदिरानगर, नाशिक, मूळ राहणार अहिरोला भानपूर, आगारे हिडा, जिल्हा बस्ती, राज्य उत्तर प्रदेश यास ताब्यात घेऊन त्याच्या पांढऱ्या रंगाची हुंडाई सेंट्रो कार MH4 GZ0 725 या गाडीत ठेवलेले 1,58,000 रुपये किमतीचे विनापरवाना देशी बनावटीचे 2 घातक पिस्तूल व 8 जिवंत राऊंड व सदर 1,50,000 रुपये किमतीची सेंट्रो कार असा एकूण 3,08,000 रुपये किमतीचा मुद्देमाल पंचासमक्ष पंचनामा करून जप्त मुद्देमालासह आरोपीला ताब्यात घेऊन इंदिरानगर पोलीस ठाणे येथे भारतीय हत्यार अधिनियम कलम 325 अन्वये व कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। सदरची कामगिरी वरिष्ठांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 कडील श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान फटाण, पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ गांगुर्डे, भारती देवकर, पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर, गुलाब सोनार, सुनील आहेर, वाल्मिक चव्हाण, मनोज परदेशी, प्रकाश महाजन, चंद्रकांत गवळी, सुनील खेरनार यांनी केली आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, नाशिक। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।